अध्याय 5 श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा। नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अद्भुत आणि दिव्य कथा जाणून घेणार आहोत। ही कथा आहे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जन्माची। कलियुगात जेव्हा धर्म कमी होतो तेव्हा दत्तात्रेय स्वतः लोककल्याणासाठी अवतार घेतात। पिठापूर येथे आपळराज नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुमिती राहत होते। सुमिती खूप भक्ती आणि पतिव्रता होती। एकदा अमावास्येच्या दिवशी त्याच्या घरी श्राद्ध सुरू होतं तेव्हा एक अतिथी दारात आला। तो साक्षात दत्तात्रेयच होते। सुमितीने ब्राह्मणाच्या आधीच त्या अतिथीला भिक्षा दिली। तिची सेवा पाहून दत्तात्रेय प्रसन्न झाले। त्यांनी तिला दिव्य दर्शन दिलं आणि म्हणाले, माते वर माग। सुमिती म्हणाले, मला तुमच्यासारखा तेजस्वी ज्ञानी पुत्र हवा। दत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला, तुला महान पुत्र होईल। काही दिवसांनी सुमितीला पुत्र झाला। त्याचं नाव ठेवलं श्रीपाद। लहानपणापासून तो विलक्षण होता। 7व्या वर्षीच त्याने 4ही वेद सांगितले। लोक त्याला अवतार मानू लागले। 16व्या वर्षी त्याने सांगितलं, मी ब्रह्मचारी आहे, मला तप करायचं आहे। आईवडिलांना दुःख झालं, पण श्रीपादांनी चमत्कार केला। त्यांनी आपल्या अपंग भावांना पूर्ण निरोगी केलं आणि मग आईवडिलांना आशीर्वाद देऊन श्रीपाद श्री वल्लभ तीर्थयात्रेला निघून गेले। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, नामधारका, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले। पिठापूर येथे आपळराज नावाचा अपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे। त्याची पत्नी सुमिती धर्मशील व पतिव्रता होती। ती विष्णू दत्ताची भावभक्तीने आराधना करायची। एकदा अमावास्येच्या आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते। श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणाचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्याद्वारे आले। सुमितीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली। ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला 3 मुखे व 6 हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले। सुमितीने श्रीगुरूची स्तुती केली व म्हणाली, गुरुदेव, आपण मला अतिथी रूपात माते अशी हाक मारली, ते वचन खरे होवो। मला अनेक अपत्ये झाली, ती जन्मातच मेली। जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा। असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत। माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगदवंद, देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा। दत्तात्रेय म्हणाले, माते, तुला अपेक्षित असाच वर होईल। तो महातपस्वी असेल, तो तुझ्या कुळाचा उद्धार करील, त्याची मोठी कीर्ती होईल। मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल। त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही। सुमितीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले। हे वृत्त तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले। तो सुमितीला म्हणाला, दत्तात्रेयांनी तुला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील। आपले भाग्य आज फळास आले। त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता। सुमितीच्या मनात थोडी रुकरुक होती। ती पतीला म्हणाली, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली, यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाला, अगं, तू योग्य तेच केलेस। साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली। त्यांनी तुला दर्शन दिले, वरदान दिले। आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले। आता ते स्वर्गलोकी जातील। त्यानंतर काही काळाने सुमिती गर्भवती झाली। तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला। ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले। हा पुत्र तपस्वी होईल, विश्वासाला मार्गदर्शन करील, याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल। ते ऐकून आपळराज व सुमितीला धन्य वाटले। त्यांनी पुत्राचे श्रीपाद नाव ठेवले। श्रीपाद 7 वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली। मौजी बंधन होताच तो 4ही वेद घडाघडा म्हणू लागला। त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शन शास्त्रेतेही तात्काळ प्रकट केली। लोक त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले। त्याने आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयाचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले। श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले। तो म्हणाला, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे, योगीरूपी। श्री हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद श्री वल्लभ आहे।
लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून अपळराज व सुमितीला वाईट वाटले. दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, बाळा, तू आमची म्हातारपणीची काठी आहेस. तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? श्रीपादाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, एवढेच ना? मी आत्ताच तुमचे दुःख घालवितो. मग त्याने आपल्या दोन्ही भावावर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य! ते दोघेही अव्यंग सुंदर व सुदृढ झाले. त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाला, तुम्ही मातापितेची सेवा कराल तर इहलोकी पुत्र पौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून अपळराज व सुमितीला आनंद अश्रू आवरत नव्हते. श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. अनुज्ञा असावी. मातापित्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला. तो गुप्त रूपाने काशीस आला. तेथून बद्रिकाश्रमास गेला. तेथे नारायणाची भेट घेतली. त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्री आला. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की निस्वार्थ भक्ती आणि सेवा केल्यास देव स्वतः आपल्या आयुष्यात येतो. श्रद्धा ठेवा आणि चांगल्या मार्गावर चालत राहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.